रेंजेस, परत पासवर्ड पॉलिसीज आहेत, लॉग इन आवर्स आहेत, युजर नेम आणि पासवर्ड आहे, बरोबर. परत ऑब्जेक्ट लेवल सिक्युरिटी मध्ये काय आहे, ऑब्जेक्ट लेवल सिक्युरिटी मध्ये प्रोफाइल्स आणि परमिशन सेट्स आहेत, बरोबर. वी कॅन कंट्रोल ऑब्जेक्ट लेवल सिक्युरिटी बाय युझिंग प्रोफाइल्स अँड परमिशन्स. फील्ड लेवल सिक्युरिटी सुद्धा सेम, प्रोफाइल्स अँड परमिशन सेट. तुम्ही उत्तर देताना हे विसरताय की वी कॅन मॅनेज, हाऊ वी कॅन कंट्रोल. ऑर्ग लेवल सिक्युरिटी कशी कंट्रोल करतो, तर लॉग इन आयपी रेंजेस आहे, पासवर्ड पॉलिसीज आहेत, बरोबर. ऑब्जेक्ट लेवल सिक्युरिटी कशी कंट्रोल करतो, प्रोफाइल्स अँड परमिशन सेट. फील्ड लेवल सिक्युरिटी कशी कंट्रोल करतो, प्रोफाइल्स अँड परमिशन सेट. रेकॉर्ड लेवल सिक्युरिटी आपण कशी कंट्रोल करतो, वी हॅव OWD ऑर्ग वाईड डिफॉल्ट, म्हणजे त्या ऑर्ग वाईड डिफॉल्ट मध्ये पर्टिक्युलर ऑब्जेक्ट साठी आपण प्रायव्हेट, पब्लिक रीड राईट हे सेट करू शकतो. आणि चौथं कंट्रोल बाय पॅरेंट पण असतं, बरोबर. 4 असते. रेकॉर्ड लेवल सिक्युरिटी मध्ये OWD आलं, नंतर आहे शेअरिंग रूल्स, मॅन्युअल शेअरिंग, बरोबर. आता आपण कुठपर्यंत आलो होतो, रेकॉर्ड लेवल सिक्युरिटी मध्ये आपण पब्लिक रीड राईट, पब्लिक रीड ओनली हे प्रॅक्टिकल करून बघितलं होतं. सगळ्यांनी मॉक मध्ये करून बघितले का, तुम्हाला सेम रिझल्ट भेटतंय का. OWD प्रायव्हेट केल्यानंतर फक्त स्वतःचे रेकॉर्ड दिसले पाहिजेत, दुसऱ्याचे नाही दिसले पाहिजेत. हे तुम्हाला रिझल्ट एक्सपेक्टेड बिहेवियर भेटलाय का, तुम्हाला रिझल्ट भेटलाय का, कोणी करून बघितलंय का. गाईज, नवनाथ, तुम्ही OWD प्रायव्हेट केली कॉलेजची, तर तुझे रेकॉर्ड तुला, माझे रेकॉर्ड मला, असं झालेलं आहे का. मॉक मध्ये तर नाही केलेलं आम्ही, हा अकाउंट एक दुसरा बनवून ट्राय करायचं ते. तुम्ही युजर बनवून प्लीज ट्राय करा. मी शिकवल्यानंतर मी इथं माझ्या समोर तर मला होतच आहे, तुम्हाला दिसतंय होतंय ते, पण तुम्ही जोपर्यंत ऍक्च्युअल करून नाही बघणार तोपर्यंत तुम्हाला नाही कॉन्फिडन्स येणार. तुम्ही ऍक्च्युअली युजर क्रिएट करा दुसऱ्यांचे, आणि ते स्वतः मॉक मध्ये तुम्ही प्रत्येकाचा ऍक्सेस काढून प्रायव्हेट केल्यानंतर सगळ्यांना दिसतंय का नाही दिसतंय हे बघा, चेक करा. दिसत असलं तर ते मॉडिफाय ऑलचा वगैरे असेल तर दिसेल, पण तो ऍक्सेस पण काढून टाकायचा. ज्या युजर तुम्ही बनवताय ना स्वतःच ठेवा, पण दुसरा युजर बनवताय त्या दोन युजरचं मॉडिफाय ऑलचा वगैरे ऍक्सेस काढून OWD प्रायव्हेट करून त्यांना त्यांचे रेकॉर्ड एकमेकांचे दिसले नाही पाहिजे, हे करून बघा, ठीक आहे. नंतर रेकॉर्ड लेवल सिक्युरिटी मध्ये OWD प्रायव्हेट, पब्लिक रीड राईट, पब्लिक रीड ओनली हे झाल्यानंतर नेक्स्ट येतं शेअरिंग करण्यासाठी. जर समजा आपण OWD प्रायव्हेट असेल, आता कसं जायचं आपण OWD प्रायव्हेट आहे की हे करण्यासाठी, चेक करण्यासाठी. आपल्याकडे कॉलेज ऑब्जेक्ट आहे, तर कॉलेज ऑब्जेक्ट सगळे रेकॉर्ड हे एकमेकाला दिसतेत नाही दिसतेत हे कसं चेक करणार आपण. काय पाथ काय आहे, कसं जाऊ शकतो आपण. OWD प्रायव्हेट आहे का, पब्लिक रीड ओनली आहे का, पब्लिक रीड राईट आहे. कॉलेजचे रेकॉर्ड सगळ्यांना दिसणार का स्वतःचे स्वतःलाच दिसणार फक्त, हे कसं चेक करू शकतो आपण. याची OWD काय आहे, ऑर्ग वाईड डिफॉल्ट काय आहे, एनीवन. सेटअप मध्ये, शेअरिंग सेटिंग मध्ये जाऊन. करेक्ट गाईज, कस काय बरं तुम्ही सांगू शकत नाही. आता शेअरिंग सेटिंग मध्ये आलो आपण, ठीक आहे. आपण मग इथं सर्च करू शकतो कॉलेज ऑब्जेक्ट. कॉलेज ऑब्जेक्टची सिक्युरिटी काय आहे. ओके, कॉलेजमध्ये ही प्रायव्हेट आहे. प्रायव्हेटचा अर्थ काय होतो, स्वतः क्रिएट केलेले स्वतःला दिसतात, दुसऱ्यांना नाही. बरोबर, ओनरशिपवर डिसाइड होतं ते. ओनरशिपवर म्हणजे रेकॉर्ड जरी मी क्रिएट केला असेल तर त्याचा ओनर कोण आहे त्याला दिसणार, बरोबर. आता नवनाथचं ओनर आहे ना हे रेकॉर्डचा, तर हे रेकॉर्ड नवनाथला दिसले पाहिजेत. ओके, मी ऍडमिन आहे म्हणून मला दिसतेत, माझ्याकडे मॉडिफाय ऑलचा ऍक्सेस आहे म्हणून दिसते मला. पण याची OWD प्रायव्हेट आहे, कॉलेज ऑब्जेक्टची OWD प्रायव्हेट आहे. त्याचा ओनर जो आहे तोच ते रेकॉर्ड एडिट डिलीट करू शकतो, बरोबर. आता मी मी तुम्हाला एक कन्सेप्ट शिकवला होता लास्ट लेक्चर मध्ये, की समजा मी ह्याची कॉलेजची OWD पब्लिक रीड राईट केली तर काय होईल. एडिट डिलीट, कुणीही कोणाचे रेकॉर्ड एडिट करू शकतं, बरोबर. यस
बरोबर, ठीक आहे. मग एखाद्या युजरला कॉलेज ऑब्जेक्ट वरती ऑब्जेक्ट लेवल ऍक्सेस रीड ओनली आहे आणि इथून त्याला पब्लिक रीड राईटचा ऍक्सेस भेटला सगळ्यांनाच, कुणीही कॉलेजचे रेकॉर्ड एडिट करू शकते. पण कॉलेजवरती ऑब्जेक्ट लेवल सिक्युरिटी रीड ओनलीच आहे. मग काय होईल? तो युजर प्रत्येक जण रेकॉर्ड Edit नाही करू करू शकतो का? शकणार. नाही करू नाही, शकणार edit नाही करू object level वर. नाही करू शकत edit. ऑब्जेक्ट लेवलवरच रीड राईट आहे त्याला. हा, ऑब्जेक्ट वरती जर ऍक्सेस असेल, नंतर आपण इकडे बघू की इकडे आहे का नाही. बरोबर, ठीक आहे. आता आपण बघितलं मॅन्युअल शेअरिंग बघितलं. तुम्हाला एक कन्फ्युजन आलं की इथं शेअरिंग रूल्स, हे केस शेअरिंग रूल आहे, ऑपॉर्च्युनिटी शेअरिंग रूल आहे. तर ते इथं आपण सर्च करत बसण्यापेक्षा डायरेक्ट इथे यायचं आणि इथं कॉलेज सिलेक्ट करायचं. कॉलेज आणि डायरेक्ट आपल्याला मग फक्त कॉलेजच्या रिलेटेड इथे इन्फॉर्मेशन दिसेल. ठीक आहे. आता आपण हे जे शेअरिंग रूल लिहिला ते कशावरती लिहिला होता? क्रायटेरिया बेस्ड शेअरिंग रूल वरती लिहिला होता. बरोबर. आता ओनर बेस्ड शेअरिंग रूल आपण क्रिएट करू. ओनर बेस्ड शेअरिंग रूल मध्ये काय होणार की फक्त कोणत्या युजरचे रेकॉर्ड्स कोणाला शेअर झाले पाहिजेत हे आपण लिहू शकतो. आपण न्यू करू आणि ओनर बेस्ड लिहू. ओनर आणि बेस्ड ऑन द रेकॉर्ड ओनर पब्लिक ग्रुप सिलेक्ट करू आपण की लातूरचा जो युजर आहे त्याने रेकॉर्ड जरी क्रिएट केले ते रेकॉर्ड शेअर झाले पाहिजेत कोणाबरोबर? अहमदाबाद युजर बरोबर. सर हॅलो, शशिकांत बोलतोय सर. माझ्याकडे लॅपटॉप नाही, मी ट्रॅव्हलिंगच करतोय आता. हा हा हा, मी धुळ्याच्या जवळ आहे, तर लॅपटॉप नाही तुम्हाला क्रिएट. ओके ओके, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तू फक्त बघ हे कर, नेटवर्कचा इश्यू नाही ना? हो सर, हो. ठीक आहे, मी रेकॉर्ड पण करतो. रेकॉर्डिंग तुम्ही पण करा, मी पण करतो. तुम्ही ह्याच्यावरती राहू नका, माझ्यावरती भरोसा राहू देऊ नका. तुम्ही पण रेकॉर्ड करत राहा. मला शेअर करत राहा, मी अपलोड करत राहीन. मी आता त्याच्यावरती अपलोड करतो. मी जी लिंक पाठवली ती सेव्ह करा. ठीक आहे. आता आपण मल्टिपल पब्लिक ग्रुप्स क्रिएट केले होते बरोबर, अहमदाबाद, लातूर आणि पुणे. तर लातूरच्या पब्लिक ग्रुपमध्ये जे युजर्स आहेत, लातूर ह्या पब्लिक ग्रुपमध्ये जे युजर्स आहेत, ओके, लातूर ह्या पब्लिक ग्रुपमध्ये जे युजर्स आहेत, किंवा आपण लातूर आता आपण हे कसं करणार? तो म्हणतो की तो ट्रॅव्हलिंग मध्ये आहे. ठीक आहे, मी एक तुम्हाला कन्सेप्ट पण शिकवतो याच्यावरती. शशिकांत जरी युजर नसेल तर मी करतो. ठीक आहे. आता लातूरचा युजर शशिकांतचा आहे. लातूर या पब्लिक ग्रुपमध्ये शशिकांत आहे आणि अहमदाबाद मध्ये नवनाथ आहे. तर शशिकांत मी आता उलट करतो की अहमदाबादचा युजर क्रिएट करणार आणि ह्याला शेअर होणार लातूरच्या युजरला. ठीक आहे. पब्लिक ग्रुपमध्ये काय, जे अहमदाबादच्या युजरने रेकॉर्ड क्रिएट केले तो ओनर असेल, त्याचे रेकॉर्ड्स लातूरच्या युजरला ऑटोमॅटिक शेअर होतील. ठीक आहे. आणि तो ऍक्सेस असेल रीड राईट. याच्यामध्ये कोणाला काय कन्फ्युजन? हे पब्लिक ग्रुप्स आहेत इथे क्रिएट केलेले, एवढं लक्षात ठेवा. हे दिसत आहेत इथं आपण पब्लिक ग्रुप क्रिएट केले आणि त्या पब्लिक ग्रुपमध्ये पर्टिक्युलर युजर्स आहेत. अहमदाबाद ह्या पब्लिक ग्रुपमध्ये नवनाथ आहे आणि लातूर या पब्लिक ग्रुपमध्ये शशिकांत आहे. आणि नवनाथनं रेकॉर्ड क्रिएट केलं की लातूरच्या पब्लिक ग्रुपमध्ये म्हणजे जो युजर आहे शशिकांत त्यांना हे रेकॉर्ड शेअर होणार. ठीक आहे. आणि मी शेअर करतो, सेव्ह करतो. ठीक आहे. नवनाथ तुझं लॉग इन आहे का? आहे. हा, तू हे कर, रेकॉर्ड क्रिएट कर. आता रेकॉर्ड क्रिएट केलं की मला सांग, त्याचं नाव दे ओनर बेस्ड शेअरिंग. ओके, नवीन रेकॉर्ड क्रिएट करू का? कॉलेजचं रेकॉर्ड. आता हे मी डिलीट करतो जुने. थांब एक मिनिट, क्रिएट नाही केलं आणखी? नाही केलं अजून. जुने क्रिएट डिलीट करतो, कन्फ्युजन व्हायला नको. जुने मी शेअरिंग रूल डिलीट करतो गाईज. आता फक्त ओनर बेस्ड शेअरिंग रूल आपला चालणार. एकच मिनिट थांबा नवनाथ, हे जे पूर्ण जॉब चालू दे.
हा इथे दिसते ना ऑर्गनायझेशन परमिशन ऑब्जेक्ट. ठीक आहे, आता कर क्रिएट. ओके. शेअरिंग रूल देतो ना कॉलेजला. हा ठीक आहे. आणि सिटी मध्ये टाक कुठले चालेल ना. हा आता काय शेअरिंग रूल नाही चालू आपलं, बंद केलं, डिलीट केलं. ओके, अहमदाबाद करतो सिटी. केलं शेअरिंग रूल म्हणून रेकॉर्ड क्रिएट. कॉलेज रेकॉर्ड शेअरिंग रूल म्हणून क्रिएट केलेलं आहे. मग मला कसं काय दिसत नाही शेअरिंग? हा हे केलं ना, बरोबर. ते मला का दिसतंय सांगा बरं, कोण सांगेल? हे तर लातूरवाल्याला दिसायला पाहिजे होतं ना. ऍडमिनिस्ट्रेटर अकाउंट असल्यामुळं ऍडमिनिस्ट्रेटरला तर दिसणारच नाही. हा ठीक आहे, ऍडमिनिस्ट्रेटर अकाउंट आहे हे, पण हे एकदम जनरलाइज स्टेटमेंट झालं. ऍक्युरेट रिझन काय? मॉडिफाय ऑलचा ऍक्सेस आहे तुम्हाला. हा, कॉलेज ह्या ऑब्जेक्ट वरती ऑब्जेक्ट लेवल सिक्युरिटी मला मॉडिफाय ऑल आहे, म्हणजे मी शेअरिंग रूल मी मानत नाही. मला शेअरिंग रूलचा काही फरक पडत नाही, कारण की माझ्याकडे मॉडिफाय ऑलचा ऍक्सेस आहे. हे लक्षात ठेवा. मी ऍडमिन आहे म्हणून नाही, मी एचओडी. तुला जरी ऍक्सेस दिला मॉडिफाय ऑलचा तरी सुद्धा तुला सगळे कॉलेजचे रेकॉर्ड दिसतील. ठीक आहे सर, मी मोबाईलवर लॉग इन केले. मी स्क्रीन शेअर करू का? दिसते मला अहमदाबादचा रेकॉर्ड. नाही, मी आता तू जरी नसेल आता अवेलेबल, तर त्या हा. केस मध्ये काय करायचं हे मी ह्यांना शिकवणार आहे. ठीक आहे. आता शशिकांत इमर्जन्सी मध्ये आहे. शशिकांतला काहीतरी इश्यू आहे, तर शशिकांतचा लॉग इन आपल्याकडे नाही. शशिकांत, तर मग काय करायचं अशा केस मध्ये? आपण शशिकांतच्या युजरने लॉग इन करू शकतो सेल्सफोर्स मध्ये. ठीक आहे, तर ते कसं करणार आपण? तर त्यासाठी आजच्या नोट मध्ये लिहून घ्या. मी 5 सांगतोय, हे परत लक्षात राहणार नाही. जर तुम्हाला युजरला प्रॉब्लेम येत असेल, काही युजरला काहीतरी फेस होते, तर ते बघायचे की त्याला काय प्रॉब्लेम येत आहे. तर किंवा तुम्हाला त्या युजरला कोणते रेकॉर्ड दिसते, त्याला कोणती सिक्युरिटी आहे, आपण सिक्युरिटी दिलेली ओनर बेस शेअरिंग रूल केलेला त्याला बरोबर दिसतंय का नाही, हे चेक करण्यासाठी आपल्याला ऍज अ शशिकांत लॉग इन करता येतं. ऍज अ नवनाथ मला लॉग इन करता येतं. ठीक आहे, तर ते कसं एनेबल करायचं? तर त्यासाठी सेटअप मध्ये जायचं. सेटअप मध्ये लॉग इन ऍक्सेस पॉलिसीज मध्ये जायचं. ठीक आहे, हे पण विचारणार आहे मी, लिहून घ्या. ठीक आहे, आणि द ऍडमिनिस्ट्रेटर कॅन लॉग इन ऍज एनी युजर, हा चेकबॉक्स चेक करायचा. समजा आता हा चेकबॉक्स एनेबल नाहीये. ठीक आहे, तर मी युजर्स वरती गेलो, सेटअप मध्ये गेलो, सेटअप, सेटअप वरती युजर्स वरती गेलो आणि इथं आलो. आता इथं मला शशिकांतच्या ह्याने लॉग इन व्हायचंय, तर इथं बटन नाहीये कोणतं लॉग इन होण्यासाठी, बरोबर? जर समजा मी इथं एनेबल केलं आणि सेव्ह केलं, चेंजेस सेव्ह, आणि मी इथं रिफ्रेश केलं, तर मग आता मला बटन येतील. आले का बटन? लॉग इन गाइज. येस, आले का नाही? आलं. रील वगैरे बघता काय तुम्ही? हा, ओके. आता आधीची स्क्रीन तुषार बघितली नसेल तू. आधी काय होतं माहितीये का?
इथं लॉग इन हे बटन आहेत ना तुमच्या ऑर्ग मध्ये पण नसतील हे असे, बरोबर? नाहीत आमच्या ह्याच्यात. तर आपल्याला काय करायचे, आपली रिक्वायरमेंट काय, रिक्वायरमेंट तर कळली ना तुला तुषार? रिक्वायरमेंट काय आहे की आपल्याला चेक करायचंय की आपण जे शशिकांतला जे रेकॉर्ड शेअर व्हायला पाहिजे होता, आपला ओनर बेस शेअरिंग रूल होता की नवनाथनं रेकॉर्ड क्रिएट केले की शशिकांतला शेअर झाला पाहिजे ऑटोमॅटिक बेस्ड ऑन द ओनर. तर हे आपलं वर्किंग आहे का, तर ते कसं कळणार? आता शशिकांत तर नाहीये, तर प्रत्येक वेळेस आपण शशिकांतकडे नाही जायचं, आपण ऍज अ लॉग इन करू शकतो ऍज अ शशिकांत. ठीक आहे, तर त्यासाठी हे एनेबल होण्यासाठी आपल्याला जायचं आहे लॉग इन ऍक्सेस पॉलिसीमध्ये. लॉग इन ऍक्सेस पॉलिसी मध्ये गेल्यानंतर तिथे एक चेकबॉक्स आहे, ऍडमिनिस्ट्रेटर कॅन लॉग इन ऍज एनी युजर. हा चेकबॉक्स जर एनेबल केला तर तुम्हाला हे बटन दिसतील लॉग इन वाले. ओके, आता ह्या बटनवरती क्लिक केलं की आपण लॉग इन ऍज युजर होणार. इथे दिसते का लॉग्ड इन ऍज, गाईज लॉग्ड इन ऍज शशिकांत मुंडे, बरोबर? आता मी कॉलेजवरती आलो आणि मी इथं ऑल केलं. मला दिसतंय sharing. हा हे शेअरिंग रूलने केलेले हे याचे असणार आहेत. सिटी पब्लिक तुला कुठला शेअरिंग रूल शेअर केला हा? ओके, मग हे नवनाथ हे का दिसतंय तुला? नवनाथचे रेकॉर्ड्स यायला का दिसत आहेत? क्लिक केलं, हे मॅन्युअली शेअर केलेले आहेत का काय? ठीक आहे, हे एक्सपेक्टेड नाही, याचं रिझन आपण परत शोधू. ठीक आहे, मी बघतोय की हे फक्त हा रूल हा दिसले पाहिजे आपल्याला, एक शेअरिंग रूल वाला हा रेकॉर्ड दिसला पाहिजे. बाकी हे नवनाथचे रेकॉर्ड दिसले नाही पाहिजे. हे सगळे रेकॉर्ड तुझे दिसत आहेत का नवनाथ? एवढेच आहेत तुझ्याकडे रेकॉर्ड? तुझे रेकॉर्ड किती आहेत? तुला किती रेकॉर्ड दिसतात इथं? तुझे रेकॉर्ड 6 रेकॉर्ड दिसतात. तुझे टोटल किती रेकॉर्ड्स आहेत? एक मिनिट नवनाथ? हा, एक मिनिट बघतो मी. 6 रेकॉर्ड आहे टोटल. तुझे 6च्या 6 रेकॉर्ड्स बरोबर. आपलं ओनर बेस शेअरिंग आहेत ना, जुने रेकॉर्ड्स पण तुझे सगळे रेकॉर्ड्स जो नवनाथ ओनर आहे ते सगळे रेकॉर्ड इथे शेअर झालेले. म्हणजे नवनाथनं शेअर केलेले पूर्ण रेकॉर्ड्स इथे शेअर झाले, बरोबर? नवीन पण आणि जुने पण रिकॅल्क्युलेट झाले. ओल्ड पण रेकॉर्ड रिकॅल्क्युलेट होऊन ह्याला शेअर झाले, कारण की नवनाथ ओनर आहे, बरोबर? जे अहमदाबाद सिटीमध्ये जे पब्लिक ग्रुपमध्ये जो हा युजर होता नवनाथ, याचे सगळे रेकॉर्ड्स ओल्ड पण शशिकांत बरोबर शेअर झालेत, बरोबर? आता माझे रेकॉर्ड ह्याला विजिबल नाहीयेत. जर मी रेकॉर्ड जरी क्रिएट केला तरी ह्याला शेअर नाही होणार. नवनाथनं क्रिएट केला की लगेच शेअर होणार. ओके, आता समजा आता लॉग इन एज युजर जर तुम्हाला कळलं आणि ओनर बेस शेअरिंग पण कळलं की ओनर बेस शेअरिंग मध्ये जुने सगळेच रेकॉर्ड रिकॅल्क्युलेट होऊन जुने आणि नवीन सगळे रेकॉर्ड रिकॅल्क्युलेट होतात आणि ओनर बेस प्रमाणे शेअरिंग रूल प्रमाणे शेअर होतात. ठीक आहे, हे शेअर झाले. आता लॉग इन ऍज युजर पण तुम्ही बघितलं. आता मी लॉग आउट ऍज अ शशिकांत मुंडे करतो, मी लॉग आउट करतो. ठीक आहे, शशिकांतला लॉग इन करायची गरज पडली का? नाही. पण आता इथं प्रॉब्लेम एक झाला, मी लॉग आउट झालो, बरोबर? मला आणखी एकदा लॉग इन करायचंय, करावं लागणार. पण आता तुम्ही प्रोजेक्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचा मॅनेजर म्हणेल की नाही, लॉग आउट नाही झालं पाहिजे. तू शशिकांत लॉग इन, कोणत्याही युजर लॉग इन झाला आणि परत लॉग आउट जरी झाला तरी सुद्धा म्हणजे पुन्हा एकदा लॉग इन करायची गरज नसली पाहिजे तुला. तर ते आपल्याला करण्यासाठी आपल्याकडे आणखी एक सेटिंग आहे, सेशन सेटिंग म्हणून. हे पण तुम्ही लिहून घ्या बरं का, परत हे लक्षात राहत नाही तुम्हाला. 3-4 वर्षानंतर हे आठवणार सुद्धा नाही की म्हणजे तुम्ही 6 महिन्यानंतर एखाद्या प्रोजेक्ट मध्ये गेला आणि तुम्हाला परत रिक्वायरमेंट आली की कसं करणार की फोर्स लॉग आउट होते. म्हणजे शशिकांत मुंडे लॉग इन झालो आणि लॉग आउट झालो तर परत पुन्हा आणखी एकदा मला लॉग आउट करायला लागतंय. तर ते कसं अवॉइड करायचं, तर त्यासाठी आहे सेशन सेटिंग. सगळ्यांना प्रॉब्लेम कळाला काय प्रॉब्लेम झाला ते? मी आणखी एकदा रिपीट करू? समजलं, लॉग आउट केलं तर नंतर परत त्याला लॉग इन करायचं हे करावं लागतंय,
फोर्स लॉग लॉग इन करायसाठी पॉपअप आला. म्हणजे मी शशिकांतनं लॉग इन झालो, परत शशिकांत मधून लॉग आउट झालो, परत मला म्हणते आणखी स्वप्नदीप मध्ये लॉग इन करण्यासाठी पासवर्ड टाक. म्हणजे आपल्याला ते नाही पाहिजे. तर ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला जायचंय सेशन सेटिंग मध्ये. ओके, कुणाला रिपीट करायचं असलं तर मी आणखी एकदा करतो. कोणा सगळ्यांना समजलंय का गाईज? हो. हो. हो सर. ओके ओके ठीक आहे. आता सेशन सेटिंग मध्ये आलो आपण आणि याच्यामध्ये मल्टिपल चेकबॉक्सेस आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला करायचंय हे जो चेकबॉक्स आहे फोर्स लॉग इन, फोर्स री लॉग इन आफ्टर लॉग इन ॲज अ युजर, हा आपल्याला अनचेक करायचा आहे आणि सेव्ह करायचं. ओके, आता एक्सपेक्टेड बिहेवियर आहे. बिहेवियर काय आहे की आपण जर लॉग इन झालो शशिकांतनं आणि लॉग आउट जरी केलं तर आपल्याला पुन्हा लॉग इन करा असं म्हणणार नाही. ठीक आहे, मी लॉग इन करतो. मला कॉलेजचे रेकॉर्ड्स नावाचे सगळे दिसले पाहिजेत. ओके, दिसत आहेत. आणि आता मी जर लॉग आउट केलं तर मला लॉग आउट करा म्हणलंय का गाईज? पोस्ट लॉग आउट झालेलं नाही. ठीक आहे, हे तुम्ही नोट्स मध्ये फोर्स री लॉग इन आफ्टर लॉग इन ॲज युजर हे सेशन सेटिंग मध्ये असतं. हे लिहून घ्या. सेटिंग. आता तुम्हाला हे पण इथून पण आपण युजर्स मधून पण लॉग इन करता येते. ठीक आहे, परत इथून हे जे आहे हे आपण इथं पण सर्च करू शकतो ग्लोबल सर्च बॉक्स मध्ये शशिकांत मुंडे. शशिकांत मुंडे हा स्टुडंट आहे, त्याच्यात नाही करायचं तुम्हाला. इथं सेटअप एक ह्याच्यात जावं लागणार, त्यावेळेस ग्लोबल सर्च मध्ये येणार ते युजर्सची लिस्ट. इथं आपण एखाद्या वेळेस सर्च केलेलं नाही म्हणून इथे दिसत नाही. सो मोर रिझर्व शशिकांत मुंडे. हा ठीक आहे, आला शशिकांत मुंडे. द ग्लोबल सर्च मध्ये केल्यानंतर दिसतो. इथं आपण क्लिक केलं युजरवरती, हा तुम्हाला पेज दिसेल. ठीक आहे, आणि यामध्ये इथं युजर डिटेल बटन आहे ना, इथं युजर डिटेल्स, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला युजरच्या डिटेल्स मध्ये आपण जाऊ शकतो. युजरच्या डिटेल मध्ये गेल्यानंतर इथं आपण लॉग इन करू शकतो. इथं पण बटन दिसते का? इथून पण आपण लॉग इन करू शकतो. ग्लोबल सर्च मध्ये सर्च करा. ग्लोबल सर्च मध्ये तर दिसतंयच, तिथून युजर डिटेल्स वरती आणि युजर डिटेल्स वरून लॉग इन वरती. ठीक आहे, हे पण ऑप्शन आहे. परत दुसरा ऑप्शन काय माहिती आहे का? इथं जो आपला सेल्सफोर्स इन्स्पेक्टर आपण इन्स्टॉल केला, सगळ्यांनी केलं का एक्सटेन्शन? सेल्सफोर्स इन्स्पेक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे वापरता आलं पाहिजे. सगळ्यांना येते? सगळ्यांनी एक्सटेन्शन केले का ऍड क्रोमला? हो सर. कुणी नाही केलं त्यांनी सांगा, मी आणखी एकदा एक्सप्लेन करतो कसं ऍड करायचं. सगळ्यांनी केले? तर आता इथं ऑब्जेक्ट्स आहेत. ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन तुम्ही शेअर बघू शकता. कॉलेज ऑब्जेक्ट, कॉलेजच्या सगळ्या फील्ड्स दिसते इथं. शो ऑल डेटा, कंट्रोल दाबून शो ऑल डेटावर क्लिक केलं की तुम्हाला सगळ्या फील्ड्स इथे दिसणार. एवढं इझी आहे ना हे. तुम्हाला ऑब्जेक्ट डेफिनेशन, ऑब्जेक्ट मॅनेजर वरती वगैरे जायची गरज नाही. तुम्ही सगळं इथं करू शकता. ऑब्जेक्ट सर्च करा, इथं क्वेरीज करू शकता, रेकॉर्डिंग सेट करू शकता. आता युजर वरती क्लिक केलं आणि तुम्ही सर्च केलं शशिकांत मुंडे आलं इथं, याच्यावरती क्लिक करा आणि इथं ऑप्शन येते का लॉग इन ॲज युजर वरती क्लिक केलं किंवा लॉग इन इनकॉग्निटो मोड केलं इथं क्लिक करून की मी नवीन विंडो मध्ये ॲज अ शशिकांत दिसणार आणि बॅकग्राऊंड मध्ये मी स्वप्नदीप पाटील. बरोबर, इथं शशिकांतचा युजर आहे इनकॉग्निटो मोड मध्ये आणि पाठीमागे कोणता युजर आहे? स्वप्नदीप पाटील. तर हे जे बेसिक हे जे आहे ना, हे डेली लाईफ मध्ये आम्ही यूज करतो डेली लाईफ मध्ये. आता डेली लाईफ मध्ये पण ह्याला सिक्युरिटी दिली, ह्या युजरच्या ह्या एचओडी प्रोफाइल आहे, ह्या एचओडी प्रोफाइल ही सिक्युरिटी दे,
मग त्याच्या बरोबर चालतं की नाही त्या युजरसाठी ते चेक करण्यासाठी आम्हाला काय करावं लागतं, लॉग इन एज युजर करायचं आणि त्याच्या लॉग इन ऑर्ग चालवायची आणि मग आपण जी फंक्शनॅलिटी डेव्हलप केली त्याला कशी चालती ही दिसतंय. मग आम्ही काय करतो, सेम बॅकग्राऊंड मध्ये आपण ऍडमिन आणि इनकॉग्निटो मोड मध्ये तो युजर. इथं काय चेक करायचं, काय प्रॉब्लेम आला की इथं लगेच ऍक्सेस चेंज करून चेक करायचं. हे आम्ही रिअल टाइम मध्ये करतो. ठीक आहे. मग हे तुम्हाला माहिती पाहिजे कसं करतात. ठीक आहे. आणि सेल्सफोर्स इन्स्पेक्टर वापरता आला पाहिजे. आता आज आपण 3 गोष्टी शिकलो मेन. पहिली गोष्ट की ओनर बेस्ड शेअरिंग रोल शिकलो. परत दुसरी गोष्ट आपण शिकलो की आपण लॉग इन ॲज अनदर युजर कसं करू शकतो. आणि तिसरी गोष्ट काय शिकलो की जर लॉग इन ॲज अनदर युजर केलं आणि फोर्स लॉग आउट जर आपल्याला अवॉइड करायचं असेल तर सेशन सेटिंग मध्ये एक चेकबॉक्स आहे, फोर्स रिलॉग इन आफ्टर लॉग इन ॲज अ युजर अनदर युजर. हा चेकबॉक्स अनचेक करावा लागतो. ह्या 3 गोष्टी आपण शिकलो. हे जे बोल्ड पॉइंट आहेत ना आज काय शिकलो हे तुमच्या आजच्या नोट्स मध्ये असलं पाहिजे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहे, रोल अँड हायरार्की. सेल्सफोर्स मध्ये रोल्स म्हणून एक कन्सेप्ट आहे, रोल्स. तर रोल्स अँड हायरार्की मध्ये हे शब्द ऐकून तुम्हाला कोणाकोणाला काय काय विचार येतात, काय असेल हे? Role hierarchy, it is the type of as example, the manager can see the agent axis, but agent can't see the शॉर्ट मध्ये जर मॅनेजर verticals, working as a vertical level, top to बरोबर bottom. बरोबर. आणखी काही बाकीच्यांची मत काय ती, तुम्हाला काय वाटतं की रोल हायरार्की म्हणजे काय असतं, हायरार्की म्हणजे काय असतं? एखादी ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशन मध्ये हायरार्की म्हणजे काय असते, रोल्स म्हणजे काय असते? हायरार्की म्हणजे कसं की सीईओ आला, सीईओच्या अंडर मॅनेजर आलं, मॅनेजरच्या अंडर परत एम्प्लॉईज आलं किंवा सेल्स बरोबर मॅनेजर आला, बरोबर त्यांचा एक्झिक्युटिव्ह बरोबर. आला. तर प्रत्येकाचा रोल वेगवेगळा असणार, प्रत्येकाची हायरार्की वेगवेगळी म्हणजे असणार किंवा प्रत्येकाचे रोल्स वेगळे असणार, प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी वेगळी वेगळी असणार, प्रत्येकाची डेटा बघण्याची रिक्वायरमेंट वेगळी असणार. अकाउंट वाल्यांना वेगळा ऍक्सेस पाहिजे, प्रोडक्शन वाल्यांना वेगळा पाहिजे, डिस्पॅच वाल्यांना वेगळा पाहिजे, सेल्स वाल्यांना वेगळा पाहिजे, परचेस वाल्यांना वेगळा पाहिजे. परचेस वाल्याचा रोल वेगळा आहे, सीईओचा रोल वेगळा आहे, सीएफओचा वेगळा आहे, परत फायनान्शियल ऑफिसरचा वेगळा आहे. बरोबर. प्रत्येकाची जागा, प्रत्येकाची डेफिनेशन, प्रत्येकाचं काम, प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स आहे. बरोबर. त्यानुसार त्यांना रेकॉर्ड शेअर झाले पाहिजेत. जो फॉर एक्झाम्पल आता आपल्या कॉलेजमध्ये टीचरनं जे रेकॉर्ड क्रिएट केले ते त्याच्या एचओडीला दिसलं पाहिजे आणि एचओडीनं जे रेकॉर्ड क्रिएट केले ते त्याच्या प्रिन्सिपलला दिसलं पाहिजे. म्हणजे एचओडी त्याच्या टीचरचं रेकॉर्ड बघू शकतो आणि एचओडी प्रिन्सिपल, एचओडी आणि टीचर सगळ्यांचे रेकॉर्ड बघू शकतो. बरोबर. आता टीचर म्हणजे फक्त टीचर झाला का? टीचर हा मेकॅनिकल डिपार्टमेंटचा पण असू शकतो आणि आयटी डिपार्टमेंटचा पण असू शकतो. एचओडी हा मेकॅनिकलचा पण असू शकतो, आयटी डिपार्टमेंटचा पण असू शकतो. मग हे मेकॅनिकल टीचरचे रेकॉर्ड्स आयटीचा एचओडी बघू शकलो पाहिजे का? हा नाही. तर ही जी हायरार्की आहे, ट्री लाईक स्ट्रक्चर आहे ना, हे आपण सेल्सफोर्स मध्ये मॅनेज करू शकतो. ते आहे रोल्स म्हणून. ठीक आहे. तर हे जे रोल्स आहेत ना, हे प्रत्येक म्हणजे आपण जे जनरली ऑर्ग्स मध्ये जातो म्हणजे प्रोजेक्ट मध्ये काम करतो तिथे एवढं इम्प्लिमेंट केलेलं नसतं. पण काय काय ठिकाणी इम्प्लिमेंट मोस्टली हे सगळं इम्प्लिमेंट ऑलरेडी असतं. ठीक आहे. तर ह्याला एवढं काय इंटरव्ह्यू मध्ये जास्त ह्याच्यावरती क्वेश्चन विचारले जात नाही. फक्त तुम्हाला माहित असलं पाहिजे रोल्स कशासाठी असतात, की एक हायरार्की असते. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं आणि ह्याचे रेकॉर्ड्स ह्याने बघितले पाहिजेत. व्हर्टिकली रेकॉर्ड्स फ्लो होतात, हॉरिझॉन्टली रेकॉर्डची शेअरिंग होत नाही. ओके. एवढं सांगायचंय. तर रोल्स म्हणून आहे, सेटअप मध्ये जायचं, रोल आहे आणि रोल्स मध्ये आपण आपले रोल्स असे ऍड करू शकतो. ठीक आहे. इथं 3 एक्झाम्पल आहे. टेरिटरी बेस्ड म्हणजे वेस्टर्न, महाराष्ट्र, साऊथ, नॉर्थ असं करू शकतो किंवा प्रोडक्ट बेस्ड म्हणजे हार्डवेअर, सॉफ्टवेअर म्हणजे जसं आपलं मेकॅनिकल, आयटी त्या पद्धतीने पण करू शकतो. तर सेटअप रोल्स मध्ये गेले, क्लिक करायचं आणि इथं आपला शो इन प्रिव्ह्यू असं करायचं. तर हा आपला ऑर्गनायझेशनचं नाव हे ऑलरेडी असतंय आणि सेल्सफोर्सनं पण रेडीमेड हे रोल दिलेले आहेत. आपण ह्याला काय करू शकतो, एडिट करू शकतो याचं नाव वगैरे. ठीक आहे.
आपल्या आपल्या ऑर्गनायझेशन पर्यंत इथं प्लसवर क्लिक केलं की त्याच्या खालचे दिसतात. ह्या सीएफओच्या खालचे केलं की त्याच्या खालचे दिसतात. आणि इथं सीएफओच्या खाली तुम्हाला हॉरिझॉन्टल काय ऍड करायचंय हे तुम्ही इथं चेंज करू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये एवढं काही इम्पॉर्टन्स तुम्हाला याला द्यायची गरज नाही. इम्पॉर्टन्स कशाला आहे हे तुम्ही एडिट करू शकता, नवीन बनवू शकता, हे डिलीट करू शकता एक्झिस्टिंग आहेत ते. ठीक आहे. आणि ह्याला पण रिनेम करू शकता. तुम्हाला प्रिन्सिपल असेल प्रिन्सिपल पाहिजे असेल प्रिन्सिपल करू शकता. प्रिन्सिपलच्या खाली हे सीएफओ मेकॅनिकल आयटी वगैरे असं करू शकता. तर इम्पॉर्टंट काय की रेकॉर्डची व्हिजिबिलिटी बघणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे. तर ते आपण कसं मॅनेज करू शकतो. तर आपण काय करू, जो आपला नवनाथ आहे त्याला सीईओ करू आणि शशिकांत आहे, शशिकांतला आपण सीएफओ करू. ठीक आहे. युजर्स मध्ये गेलो. ठीक आहे. युजर्स मध्ये मला लॉग इन करता येते. ठीक आहे. आता आपल्याला आधी शेअरिंग रूल आपण काढून टाकू म्हणजे कन्फ्युजन राहणार नाही. ठीक आहे. शेअरिंग रूल मध्ये शेअरिंग रूल आता मला डिलीट करायचं असेल तर मी कसं जाणार शेअरिंग रूल मध्ये. मला कॉलेज ऑब्जेक्ट वरचा शेअरिंग रूल डिलीट करायचा आहे. कसं करू शकतो आपण, पाथ काय. सेटअप शेअरिंग सेटिंग्स. करेक्ट. असं स्पष्ट लगेच तुम्हाला कॉलेज सांगता आलं शेअरिंग पाहिजे. रूल. पाथ असं तुमच्या डोळ्यासमोर लगेच आलं पाहिजे. आपण असं इथं जाणार, इथून इथं कॉलेज सिलेक्ट करणार, कॉलेजमध्ये जाणार, कॉलेज सिलेक्ट केलं की लगेच मला इथं दिसणार आणि डिलीट होणार. ठीक आहे. मी इथं आलो युजर मध्ये, मी लॉग इन केलं शशिकांत मुंडेच्या याच्यामध्ये लॉग इन केलं. मी आता दुसरं ऑप्शन मी तुम्हाला सांगितलं होतं की मी इथं हा दिसणारच आणि मी इनकॉग्निटिव्ह मोड मध्ये मी लॉग इन करणार. ठीक आहे. मी इथं जाणार युजर मध्ये, शशिकांत मुंडेवरती क्लिक केलं आणि लॉग इन ॲज केलं आणि इनकॉग्निटिव्ह मोड मध्ये ओपन केलं. ठीक आहे. तर आता एक्सपेक्टेड काय आहे की आपल्याला नवनाथचे जे रेकॉर्ड होते कॉलेजचे दिसले नाही पाहिजेत. आपण जेएसपीएम सिलेक्ट करू. जेएसपीएम मध्ये सगळंच आपलं इथे दिसतंय का लॉग्ड इन ॲज शशिकांत मुंडे. ही ब्लॅक आहे ना, ब्लॅक. इथं बघा आता हे नवनाथचं एक रेकॉर्ड इथं का दिसतंय ते मॅन्युअली शेअर केलं असणार आहे हे वालं पहिलं वालं. ठीक आहे. बाकीचे सगळे गेले बरोबर, जे शेअरिंग रूल न केले झाले होते शेअर ते. तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. इथं हे जे आहे ना हे टॅब्स वरती इथं वरती हे टॅब्स आहेत ना व्हाईट मध्ये ते म्हणजे माझा युजर, आणि हा ब्लॅक आहे इनकॉग्निटिव्ह मोड मध्ये आहे म्हणजे कोण, शशिकांत मुंडे. बरोबर. इथं नाव दिसतंय लॉग इन ॲज युजर म्हणजे इथं शशिकांत मुंडे मध्ये मी लॉग इन केलेलं आहे. ठीक आहे. तर आपण काय करणार आहे, आपण नवनाथला करूयात सीएफओ आणि शशिकांतला करूयात सीईओ. म्हणजे सीएफओ ने जे रेकॉर्ड क्रिएट केले ते शशिकांतला दिसले पाहिजेत. बरोबर. एक्सपेक्टेशन ते आहे आपलं. आपण एडिट करतो इथं, ह्याला रोल देऊ आपण युजरला आणि ह्याला रोल देऊ सीएफओ चा. ठीक आहे. आणि सेव्ह. आणि ह्याला रोल देऊया सीईओ चा. ठीक आहे. आणि सेव्ह. मग आता तुम्ही सांगा एक्सपेक्टेड काय आहे, कुणी रेकॉर्ड क्रिएट केलेले कोणाला दिसतील. मी रेकॉर्ड क्रिएट केलेले शशिकांतला दिसतील. आणि शशिकांत रेकॉर्ड क्रिएट केलेले तुला दिसतील का. नाही दिसणार. नाही दिसणार, कारण की शशिकांत सीईओ आहे आणि तू सीएफओ आहे. बरोबर. सगळ्यांना कळलं. मेनू हॅलो.
कोणाचे रेकॉर्ड्स कोणाला दिसले पाहिजेत? ह्याच्यामध्ये कोण सीईओ आणि कोण सीएफओ आहे? शशिकांत आणि नवनाथ मध्ये. प्रियंका, नवनाथ सीएफओ आहे आणि शशिकांत सीईओ आहे. नवनाथचे रेकॉर्ड शशिकांतला दिसले पाहिजे. आणि शशिकांतचे रेकॉर्ड्स नवनाथला नाही दिसले पाहिजे. का नाही दिसले पाहिजेत? हायरार्कीनुसार सीईओ आहे. हायरार्कीनुसार शशिकांत वरती आहे हा आणि त्यामुळे शशिकांतने क्रिएट केलेले रेकॉर्ड नवनाथला नाही दिसले पाहिजे. दिसले. ठीक आहे. प्रथमेश, हो सर. नवनाथ नवनाथ कोण आहे? नवनाथ सीएफओ आहे आणि ओके. सीईओ शशिकांत आहे. ओके. तर नवनाथनं क्रिएट केलेले शशिकांतला दिसले पाहिजेत आणि शशिकांतनं केलेले क्रिएट नवनाथनं दिसले नाही पाहिजे. कारण की शशिकांत हा सीईओ आहे, त्याची पोझिशन वरची आहे आणि सबऑर्डिनेट आहे त्याचा नवनाथ, बरोबर? हो. तर आता नवनाथ रेकॉर्ड क्रिएट कर बरं तू. एक टेस्ट रोल्स म्हणून टाक. टेस्ट रोल्स. येस. तुझे सगळे रेकॉर्ड्स मला दिसत आहेत बघ. कारण केलं मी टेस्ट रोल. टेस्ट रोल पण दिसतोय आणि बाकीचे सगळे पण तुझे. माझे शशिकांतचे रेकॉर्ड तुला दिसतात का? नाही दिसत. नाही दिसत. ठीक आहे गाईज. रोल हायरार्की कळालं का तुम्हाला? आता याच्यामध्ये आणखी एक इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे. हा पण तुमच्या आजच्या नोट्स मध्ये घ्या लिहून. हे तर जनरली लक्षात राहिलं पाहिजे. रोल हायरार्कीनुसार कुणाचे रेकॉर्ड्स कुणाला शेअर होते हे जनरली लक्षात राहिलं पाहिजे. पण आता हा बिहेवियर जो आहे ना, रोल हायरार्कीनुसार आपल्याला रेकॉर्ड शेअर होण्याचा, सबऑर्डिनेटचे रेकॉर्ड्स त्यांच्या अपर मॅनेजमेंटला शेअर होण्याचा हा जो बिहेवियर आहे आपल्याला नाही पाहिजे. एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये नाही बाबा की सीईओचे रेकॉर्ड्स पण आम्हाला सीईओला नाही दाखवायचे. असं करायचं आहे असं तुम्हाला इंटरव्ह्यू रिअल सिनारिओ विचारला. रिअल मध्ये असं विचारू शकतात की आम्हाला नाही पाहिजे, आम्हाला सीईओचे रेकॉर्ड्स पण आम्हाला सीईओला नाही शेअर करायचे. तर त्याचा आन्सर आहे आपल्या शेअरिंग सेटिंग मध्ये एक चेकबॉक्स असतो, शेअर रेकॉर्ड्स बाय युजिंग रोल हायरार्की. हा जो चेकबॉक्स आहे तो अनचेक करायचा. तर तो आहे शेअरिंग सेटिंग मध्ये. ऑब्जेक्ट्स आपलं सिलेक्ट करायचं कॉलेज आणि ग्रांट ऍक्सेस बाय युजिंग हायरार्कीज. हा चेकबॉक्स जर अनचेक केला तर काय होईल सांगा बरं? एक्सपेक्टेड बिहेवियर काय आहे की नवनाथचे रेकॉर्ड्स मला नाही दिसले पाहिजे, म्हणजे शशिकांतला नाही दिसले पाहिजेत. कारण की ग्रांट ऍक्सेस बाय रोल हायरार्की आपण चेकबॉक्स अनचेक केलाय. एडिट करतो. आणि चेकबॉक्स अनचेक करतो. आता हे अनचेक केल्यानंतर एक्सपेक्टेड काय आहे की सबऑर्डिनेटचे रेकॉर्ड्स अपर मॅनेजमेंटला शेअर नाही होणार, कॉलेजचे रेकॉर्ड्स. ओके, म्हणजेच नवनाथचे रेकॉर्ड शशिकांतला नाही दिसणार, हे एक्सपेक्टेड आहे. गेले. हा नवनाथचा हा मॅन्युअली शेअर केलेला रेकॉर्ड. आणखी एक क्वेश्चन आहे की अकाउंटचे रेकॉर्ड किंवा कॉन्टॅक्टचे रेकॉर्ड्स मला रोल हायरार्कीनं शेअर नाही झाले पाहिजेत अशी रिक्वायरमेंट आहे. तर हे पॉसिबल नाहीये. ते बाय डिफॉल्ट ग्रँट ऍक्सेस बाय रोल हायरार्की हा चेकबॉक्स ट्रू असतो, त्यामुळं ते पॉसिबल नाहीये बाय डिफॉल्ट. तुम्ही एडिट जरी करायचा प्रयत्न केला. स्टँडर्ड ऑब्जेक्ट्स आहेत हे, प्रोडक्ट, लीड, ऑब्जेक्ट, अकाउंट, त्याचा चेकबॉक्स चेकच आहे ट्रू. करेक्ट. हे
तुम्ही करू शकत नाही. तुम्ही फक्त आणि फक्त कस्टम ऑब्जेक्टची चेकबॉक्स तुम्ही अनचेक करू शकता. ग्रांट ऍक्सेस बाय रोल हायरार्की हा पण इंटरव्ह्यूचा क्वेश्चन आहे गाईज. ठीक आहे. आता आपण आज काय काय शिकलो? पहिल्यांदा काय शिकलो? ओनर बेस्ड शेअरिंग रूल. नंतर लॉग इन ऍज युजर, बरोबर. लॉग इन ऍज युजर झाल्यानंतर थर्ड पॉईंट काय शिकलो आपण, की समजा लॉग इन ऍज युजर झालं तर फोर्स लॉग आउट कसं नाही झालं पाहिजे ते शिकलो. आणि आपण चौथं शिकलोय रोल हायरार्की, बरोबर. ठीक आहे. आता हे आपलं सेल्सफोर्स सिक्युरिटी मॉडेल इथंच संपलेलं आहे. याच्यानंतर इथं सेल्सफोर्स सिक्युरिटी मॉडेल मध्ये ह्याच्यापेक्षा डिफिकल्ट काय नाही. फक्त सेल्सफोर्स सिक्युरिटी मॉडेल मध्येच तुम्ही 3 दिवस घालवायला पाहिजेत. हे अख्ख्या सुट्टीमध्ये 3 दिवसामध्ये तुम्ही सिक्युरिटी मॉडेल पूर्ण करायला पाहिजे होतं. तर तुम्ही मॉक पण अटेंड नाही केली आणि सिक्युरिटी मॉडेल पण कम्प्लीट केलं का नाही काय माहिती. नवनाथचा आणि शिवरचा पण मॉक मध्ये एवढा परफॉर्मन्स चांगला नव्हता. सुजाता आणि मेनूचा आणि पूजाचा ते पण सुजाताचा ठीक आहे अभ्यासामुळे होता, पण पूजाचा आणि मेनूचा कम्युनिकेशन मुळेच चांगलं हे पडतंय, इम्पॅक्ट पडतंय मेनूला आणि पूजाला. मेनूचा पण काय काय क्वेश्चनचे आन्सर बरोबर दिले, पण कम्युनिकेशन मुळे चांगली बाजू आहे. पण नवनाथ आणि शिवहरचा कम्युनिकेशनचं काय म्हणजे कम्युनिकेशनमुळे एवढं नाही, पण तुमच्या प्रिपरेशन मध्ये थोडं कमी पडलं शिवहरचं आणि नवनाथ. ठीक आहे. आता नेक्स्ट मॉक मध्ये पूर्ण सिलेबस आपला हा कंप्लीट झाला पाहिजे. ठीक आहे. कवर. आता उद्या मी अप्रूव्हल प्रोसेस घेणार आहे. अप्रूव्हल प्रोसेस केल्यानंतर काय मिसलिनियस पार्ट जे राहिलेले आहेत की जे विचारले जातात इंटरव्ह्यूला ते मी घेणार आणि नंतर मग फ्लोज चालू करू. फ्लोज म्हणजे ऑटोमेशन, की रेकॉर्ड सेव्ह झाल्यानंतर ऑटोमॅटिक मेल गेला पाहिजे किंवा कॉलेज क्रिएट झाल्याबरोबर ऑटोमॅटिक स्टुडंट वरती ते कॉलेज क्रिएटेड किंवा काही रिक्वायरमेंट ऑटोमेशन असं आहेत की रोल ऑफ समरी झाल्या पाहिजे. ते लुकअप आणि मास्टर डिटेल मध्ये रोल ऑफ समरी अवेलेबल असते, पण मास्टर डिटेल मध्ये रोल ऑफ समरी अवेलेबल आहे पण लुकअप मध्ये नाही. मग त्याच्यावरती सोल्युशन काय आहे? तर हे सगळं आपण ऑटोमेशन करू शकतो. ते फ्लोज मध्ये आहे. आता राहिलं अप्रूव्हल प्रोसेस आणि फ्लोज. सिक्युरिटी मॉडेल मध्ये तुम्ही स्वतः सुद्धा प्रॅक्टिस करा. स्वतः रिअल सिनेरिओ काय काय असू शकते ते तुम्ही इंटरनेटवर पण सर्च करा की सिक्युरिटी मॉडेल क्वेश्चन्स ऑन सिनारिओज ऑन सेल्सफोर्स सिक्युरिटी मॉडेल, हे तुम्ही सिनारिओ करून सॉल्व्ह करा. ठीक आहे. आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर मग मला विचारा, मी सांगतो. ठीक आहे.